नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका संच क्रमांक 29 यामध्ये आपण सादर करणार आहोत. तुम्ही जर चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला आहे असा मित्रांनो, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा या गीताचे लेखक कोण आहेत? सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा या गीताचे लेखक कोण आहेत? प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, नोट करून घेणे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मोहम्मद इक्बाल हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, सत्यशोधक समाज स्थापना कोणी केलेली आहे? सत्यशोधक समाज स्थापना कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, भारताची सर्वात जास्त सीमा कोणत्या राज्याशी जोडलेली आहे? भारताची सर्वात जास्त सीमा कोणत्या राज्याशी जोडलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बांगलादेश या देशाची जोडलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, मराठी वर्णमालेत एकूण किती स्वरादी आहेत? मराठी वर्णमालेत एकूण किती स्वरादी आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 2 स्वरादी आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, खालीलपैकी शुद्ध शब्दाचा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. खालीलपैकी शुद्ध शब्दाचा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे चिरंजीव हे काय आपले योग्य शुद्ध शब्द आहे. चिरंजीव हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, शब्दाच्या एकूण जाती किती आहेत? शब्दाच्या एकूण जाती किती आहेत? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, वारंवार परीक्षेला रिपीट झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे शब्दाच्या एकूण 8 जाती आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राजस्थान हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा सागरी किनारा आहे? महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा सागरी किनारा आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 720 किमीचा सागरी किनारा आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान डॅश इतका वेळ लागतो? सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान डॅश इतका वेळ लागतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 8 मिनिटे वेळ लागतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, क्रीडा प्रशिक्षणासाठी कोणता पुरस्कार दिला जातो? क्रीडा प्रशिक्षणासाठी कोणता पुरस्कार दिला जातो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे द्रोणाचार्य पुरस्कार हा दिला जातो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, बुकर पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? बुकर पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे साहित्य क्षेत्रासाठी दिला जातो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असता डॅशा रोग होतो? रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असता डॅशा रोग होतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ॲनिमिया आणि पंडू रोग हा होतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, ध्वनीची तीव्रता डॅशा एककात मोजतात? ध्वनीची तीव्रता डॅशा एककामध्ये मोजली जाते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे डेसिबल या एककामध्ये मोजली जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, देशातील दहशतवाद घटकाची तपास करणारी केंद्रीय यंत्रणा कोणती आहे? देशातील दहशतवाद घटकाची तपास करणारी केंद्रीय यंत्रणा कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे NIA हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, दुसऱ्याच्या मनातील विचार जाणणारा म्हणजे डॅश. दुसऱ्याच्या मनातील विचार जाणणारा डॅश. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मनकवडा हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, मुलाने पुस्तकावर रेघोट्या मारल्या या वाक्यातील कर्म ओळखा. मुलाने पुस्तकावर रेघोट्या मारल्या या वाक्यातील कर्म आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे रेघोट्या हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो,
दरवर्षी पोलीस हुतात्मा दिन डॅश रोजी पाळला जातो. दरवर्षी पोलीस हुतात्मा दिन डॅश या दिवशी रोजी पाळला जातो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे यापैकी नाही. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 8 मार्च या दिवशी साजरा केला जातो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, सावरपाडा एक्सप्रेस या नावाने कोण प्रसिद्ध आहे? सावरपाडा एक्सप्रेस या नावाने कोण प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कविता राऊत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, महाराष्ट्र राज्य पोलीस अकादमी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र राज्य पोलीस अकादमी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नाशिक या ठिकाणी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गुजरात राज्यामध्ये हे सापुतारा थंड हवेचे ठिकाण आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, गौतम राज्याध्यक्ष कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? गौतम राज्याध्यक्ष कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे फोटोग्राफीशी संबंधित होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, मूलभूत हक्कावर गदा आल्यास कोठे दाद मागता येते? मूलभूत हक्कावर गदा आल्यास कोठे दाद मागता येते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयामध्ये. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, लोकसभा प्रतिनिधीचे किमान वय किती वर्षे असावे लागते? लोकसभा प्रतिनिधीचे किमान वय किती वर्षे असावे लागते? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 25 वर्षे असावे लागते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, पेसमेकर हे विकार असलेल्या रुग्णाकरता वापरले जाते. पेसमेकर हे विकार असलेल्या रुग्णाकरता वापरले जाते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हृदयाचा विकार असल्यास पेसमेकर हे वापरले जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, कांदा कापताना डोळ्यातून पाणी येते कारण कांद्यातून बाहेर पडतो. काय पडतो नेमकं? कांदा कापताना डोळ्यातून पाणी येते कारण कांद्यातून डॅश बाहेर पडतो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अमोनिया हा बाहेर पडतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, खालपैकी कोणत्या शहरात रेल्वेचे 2 विभागाचे मुख्यालय आहे? खालपैकी कोणत्या शहरात रेल्वेच्या 2 विभागाचे मुख्यालय आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मुंबई. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, डेक्कन क्वीन ही रेल्वे खालपैकी कोणत्या मार्गावर धावते? डेक्कन क्वीन ही रेल्वे खालपैकी कोणत्या मार्गावर धावते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पुणे ते मुंबई. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, GRP म्हणजे काय? GRP म्हणजे काय? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे ग्रेटर मुंबई रेल्वे पोलीस. काय मित्रांनो? ग्रेटर मुंबई रेल्वे पोलीस. GRP म्हणजे ग्रेटर पोलीस मुंबई रेल्वे पोलीस. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, खालपैकी कोणत्या राज्याची राजधानी सर्वाधिक पूर्वेस आहे? खालपैकी कोणत्या राज्याची राजधानी सर्वाधिक पूर्वेस आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पश्चिम बंगाल. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, श्रीलंका या देशाचे पूर्वीचे नाव काय होते? श्रीलंका या देशाचे पूर्वीचे नाव काय होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सिलोन. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, वसुंधरा शब्दाचा अर्थ कोणता आहे आपल्याला ओळखायचा आहे. वसुंधरा या शब्दाचा अर्थ कोणता आहे ते आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पृथ्वी. वसुंधरा म्हणजे पृथ्वी. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, खालपैकी सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? खालपैकी सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, ताडोबा राष्ट्रीय उद्यान खालपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा राष्ट्रीय उद्यान खालपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, भारतातील आकारमानाने सर्वात मोठे राज्य कोणते आहे? भारतातील आकारमानाने सर्वात मोठे राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे राजस्थान. हे आपलं योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, फेसबुक काय आहे? फेसबुक काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सोशल नेटवर्किंग साईट. काय आहे? सोशल नेटवर्किंग साईट. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, चले जाव चळवळीची सुरुवात सन डॅशमध्ये झालेली आहे. चले जाव चळवळीची सुरुवात सन डॅशमध्ये झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1942 मध्ये चले जाव चळवळीची सुरुवात झालेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, मराठवाड्यातील वीज निर्मिती केंद्र डॅश येथे आहे. मराठवाड्यातील वीज निर्मिती केंद्र डॅश येथे आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे परळ या ठिकाणी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, डॉक्टर आंबेडकर बौद्ध धर्माची दीक्षा कुठे घेतलेली आहे? डॉक्टर आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा कुठे घेतलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे नागपूर या ठिकाणी घेतलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. मित्रांनो, असे होते आपले 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला रिपीट होणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.